तर ना आता मी ब्लॉग स्टार्ट केला. आपू बघा टमाटर खाते आणि आम्ही घेतोय चहा मस्त गरम गरम. आणि ना मला खूप थंडी वाजते आणि अंगातल्या अंगात कसं तरीच होते, म्हणजे ना कसं तरी, म्हणजे एक मिनटं थांबा. आणि हां, मी म्हणत होती की कसं तरीच करते असं ना, हे होतंय काय तरी असं वेगळंच होतंय. काल आपूच्या पप्पांना मी सांगते गोळ्या आणल्या मेडिकलवरून आणि त्या खाल्ल्या तेव्हापासून इतकं भयंकर झालं. रात्री तर असं वाटत होतं कोणतं तरी भूत मला ओढतंय. सकाळी सकाळी काय झालं सांगू, सकाळी मी आपूच्या पप्पाचा टिफिन करत होती, उठले टिफिन करत होती आणि मग मी म्हटलं आपूच्या पप्पा म्हणलं कस तरी होते ओढते. आपूच्या पप्पा म्हणतात बेड ओढते, बेडकड ओढते का तुला. तर असं असते म्हणून नवरा कधीच आपला होऊ शकत नाही आणि माझी पोरगी तर कधीच माझी होऊ शकत नाही. कडक कडक चहा घेते, पण खरंच त्या गोळ्यानं माझा घसा असतो ना तो थांबला कचकच करायचा. आज भयंकर हे होत होता. मस्त झाला चहा. आणि आज चहा कोण बनवला? आपूने. आपू कुठे ग? हाय कर सर्वांना. चल तू काय खाते? टमाटर. टमाटर म्हणायचं, टम्मी नाही. काय म्हणायचं? वॉश केलं का ते? तर चला आता आम्ही चहा घेतो आणि रोजच्या काल जसं आम्ही वॉकला गेलो होतो ना तसं आज पण आम्ही वॉकला जाणार, पण दुसऱ्या रस्त्याने जाणार. 5-10 मिनटं तरी जाणार म्हणजे जाणार. आणि अजून काय म्हणणार होती मी की आता मला स्वयंपाक करायचे, भांडे घासायचेत. आणि पहिले तर गरम गरम चहा घेते मी. एवढूशा कमी दुधात पण आपूच्या पप्पाने मस्त चहा केला. मी तुम्हाला एक सांगते, कॅमेरा पडतो माझा. आपूचा एक मामा आहे, आपूचा मामा आणि आपूचे पप्पाच आहेत असे की त्यांना तिच्यासोबत टाइम स्पेंड करू वाटतो जास्त. आणि माझी मम्मी पण आहे, पण ते बाकीचे एकदम असे आत्ताचे हे बनायली पिढी बनायली. कारण की आजकाल कसं होतं आपूला ना, म्हणजे आपूला बाहेर खूप जास्त जाऊ वाटते आणि बाहेर जायचं तिचं असं. हां, मी तयार करून देते, मला एवढा चहा घेऊ द्या. तर मी म्हणत होती की आपूल खूप जास्त आवडते आणि माझे आई पप्पा काहीच कमी पडू देत नाही. खरंच मला ना असं वाटतं की खरंच असे आजी आजोबांना प्रत्येकाला भेटायला पाहिजे लाईफमध्ये. कारण की म्हणजे माझे पप्पा पण खूप काही, म्हणजे असं काही पण करायचं असलं ना, म्हणजे पैशा बाबतीतच नाही, असं प्रेम जीव असतो ना, जसं मला वाटत होतं. मला माझ्या आजी आजोबाचं प्रेम काय भेटलं नाही, म्हणजे माझ्या आईकडच्या भेटलं, त्यांनी पण खूप जीव लावला. पण माझ्या पप्पाकडच्या आजी आजोबा जे होते ना ते लवकरच एक्सपायर झाले होते. आणि मी 2 वर्षाची होती तेव्हा. हे खूप बोलतात. आणि आपू थोडी शांत बस. मी 2 वर्षाची होती ना तेव्हा माझे आजोबा वारले. आणि मला ना माझी मम्मी नेहमी सांगायची, म्हणजे माझ्या पप्पाचे पप्पा, माझी मम्मी नेहमी खूपच तारीफ करायची त्यांची की तुझे आजोबा खूप छान होते, तुला बाहेर घेऊन जायचे. 2 वर्षाचं मला काही कळायचं नाही, तुला बाहेर घेऊन जायचे, खूप लाड केला त्यांनी. आणि जेव्हा मी 2 वर्षाची झाले ना ते एक्सपायर झाले, ते नव्हते. फक्त माझी आजी होती आणि तिने मला जीव लावला, पण तेवढा नाही जेवढा माझ्या काकाच्या मुलांना लावायची ती, तेवढा नाही लावला. म्हणून मला कधीतरी असं वाटते की नाही, पण माझ्या आईच्या आईबाबाने खूप जीव लावलेला आहे. म्हणून एकच सांगायचं की लहानपणी ना मुलांना जे पाहिजे असतं ते भेटायलाच पाहिजे. कारण की आता इतकं मन भरून येतं ना, माझ्या आजोबाची आठवण आली की मला, आणि काही पण हो, मला माझ्या आजोबाची आठवण येते त्या एका शब्दाने की माझी आई सांगायची, सॉरी आपू खूप बडबड करते, पण माझी आई सांगायची की तुझे आजोबा तुला खूप जीव लावायचे, खूप जास्त, म्हणजे मला तर खूपच जीव लावायचे. आणि मी म्हणजे आत्ता लग्नाच्या आधी कमी झालं, नाहीतर लग्नाच्या आधीपर्यंत मी म्हणायची बाबा का नाहीत बाबा पाहिजे होते. माझे आजोबा पाहिजे होते. मला खूप म्हणजे आठवण येते त्यांची, का काय माहिती. आणि म्हणजे कोणी म्हणतं की मी सेम त्यांच्यासारखीच दिसते, पण मला खरंच खूप आठवण येते माझ्या आजोबाची. माझे आजोबा म्हणजे फक्त आईच्या त्या एका शब्दावरून मी आत्तापर्यंत ते माझ्या लक्षात आहेत. माझ्या पप्पाने कधी तारीफ नाही केली त्यांच्या बाबाची की तुझे आजोबा खूप लाड करायचे, पण माझ्या आई नेहमी तारीफ करायची की तुझी आजी नाही पण तुझे आजोबा खूप लाड करायचे तुझं. आणि माझ्या जन्मापासून तर त्यांनी 2च वर्ष फक्त माझा लाड केला आणि नंतर ते नव्हते.
चला भेटूया आपण नंतर. मी काय काय शूट करते बघते, कारण की आपू खूप ओरडते. तुम्हाला माझा आवाज काय माहिती येतो का नाही, पण म्हणजे माझ्या आजीची पण तेवढीच आणि आजोबाची पण खूप जास्त आठवण येते मला. खूप म्हणजे माझ्या आजोबा तर असं वाटतं की मी त्यांच्यासोबत म्हणजे खूप वेळ जगलेली आहे. पण आता असं वाटतं की नाही, ते असते तर किती चांगलं झालं असतं ना. म्हणजे खरंच खूप चांगलं झालं असतं. चला जाऊ द्या, एक आजोबा आहेत मला. आणि चला भेटूया नंतर. इकडे बघा, आपूला मी असं रेडी केलं आणि बघा तिची हेअरस्टाईल अशी बनवली. हा, बम फुटला. अशी हेअरस्टाईल केली आपूची आणि मस्त आप्पू निघाली बाहेर. हो ना आप्पू? आणि आपूचे शूज, आपूचा ड्रेस. आप्पू आप्पू हाय कर गा. हा हा, ते शूज आहे तुझा. हाय कर. पापा चालले भूर. येस मम्मी. नो मम्मी. हा हा हा. गुड गर्ल. आपू लाईट कशी लागली तुझ्या शूज मध्ये, दाखव. गार्डनला कशाला नेता आपूचे बाबा? हे शूज भरतील ना तिचे. पळ पळ आपू, लाईट लागतात, लाईट लागतात, पळ. आत्ताच आपू आणि आपूचे पप्पा गार्डनवरून आले फिरून. मी स्वयंपाक वगैरे केला आणि ना मला सगळं शूट करायचं असतं आणि मला मोबाईल देण्यात नाही आला, कारण की जास्त कमेंट नाही आल्या. आणि आमचं ठरलं होतं की एक जरी कमेंट आली तर हे मला मोबाईल देणार. पण काय करू शकतो आपण, लोक आजकाल खूप म्हणजे बाद बदलू झालेलं आहेत. बाद बदलू किती काळजी माझ्या. तर मी काय म्हणत होते, मला मोबाईल नाही दिला अशा प्रकारे, म्हणून मी पटपट स्वयंपाक करून घेतला आणि घरी येताच मोबाईल माझा होऊन जातो. मग आता मी ना 2 गोष्टी केल्यात. त्या म्हणजे यांच्या कपाटातलं कपडे आवरले, आपूचे पण एक खाना आवरला, यांचा पण आवरला. आणि मोबाईल हे ब्लॉग कालचा टाकला, आता येईलच थोड्या वेळात. आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि आपूचे पप्पा चालले श्रावण महिन्यात कटिंग करायला. हो ना आपू? नक्की. एक और ऍपल म्हणून दाखव. B for C for D for E for elephant. F for G for येत नाही आम्हाला फक्त F पर्यंतच येते. जी शिकवलं तर मी तिला G for चोकर पण दिलं. तर मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन आज शेअर करेन, जसं मी म्हणली होती मी करणार आहे म्हणून. आणि मी आज हे दोघं मधामधातच बोलतात, चला आपण तिकडे जाऊन बोलूया. तर मी आज नक्की तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन शेअर करेन, जर आपूच्या पप्पाने मला मोबाईल दिला तर. आणि बाहेर इतकं भारी व्ह्यू झाला ना, खरंच खूपच भारी वाटते. म्हणजे असं वाटते की मस्त बाहेर जाऊ, मी शांत बसू. पण इथं नाही बसायला जमत. इथं लोक जास्त रोडवर फिरतात, म्हणजे ट्रॅफिक वगैरे राहते त्यामुळं, म्हणून मी जाऊ शकत नाही. पण नक्कीच पटपट कामं वगैरे आवरून आम्ही आज फिरायला जाणार आहे. आणि ना मी तुम्हाला म्हणणार होते की मला एक व्हिडिओ शूट करायचा, पण काय माहिती कधी करणं होईल की नाही होईल. तर
झालाच तर करेल मी. आणि तो खाना दिसतोय का पूर्ण खालचा काचेचा, तो मी आत्ता क्लीन केला. आता मला काय होतं ना, माझ्या मोबाईलमध्ये ना बिलकुल जागा नाही, नाहीतर मला त्याच्यात पण व्हिडिओ काढायला म्हणजे हे वाटलं असतं. आणि मी तुमच्यासोबत आज माझं स्किन केअर रुटीन हे करणार आहे, शेअर करणार आहे, जे जे मी लावते ते, आणि मला फरक काय काय पडलं ते पण मी तुम्हाला तुमच्यासोबत सांगणार आहे लवकरच. तर फॉलो करून ठेवा तोपर्यंत. आणि हे सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत. नंतर मी तुम्हाला माझा ब्लॉग दिला. आणि आता मी दाखवते यांची मस्ती. काय करते आपू? कोणाचा फोन आहे? धीरज भाऊचा. या दोघांची अशी मस्ती चालू राहते. आणि हे काही नाही, आपूचे पप्पा इतके मारतात नाही या पोरीला, म्हणजे काय करतात माहिती आहे का, दणकन आदळतात आणि इथं हे लागते तिला, इतकी खराब आहे ती, है ना आपूचे पप्पा? आता बोलणार नाही, पण त्याचा जीव पण आहे बरं तेवढाच. पण त्याला कधी कधी ना ती हिले खांडा करते, ही चावती बोच काढती, म्हणून ते मग मारतात. आपू मी मेलं, ती पण मेली. हा, काय चाललं तुमच्या दोघांचं? असं खेळू नाही संध्याकाळचं मरामरी. पापा काय? पापा सो गए. पापाला चेक कर पापाला. काय झालं पापाला विचार. सॉरी म्हणाली होती. माझे डोकं दिसते ग माही. काय झालं अप्पू? पापा अप्पूला देत दनादन. झोपू गाय तुझ्या मांडीवर झोपू, मांडीवर झोपू. गाय गाय करा, गाय गाय. ए मारची मला मारते तू. तर गाईज या दोघांची बघा ते काय या दोघांना बघा ते काय करतात. मी मोबाईल बघते म्हणजे मी कामाचंच काहीतरी करायली, पण याच्यात तर नाही. मला दिसलं होतं. हे मोबाईल चालले तुम्ही कटिंग करायला? बघा किती मस्त वाटते. आणि मला खूप दिवस झाले मी तुम्हाला पण दाखवलं नाही आणि मी पण नाही बघितलं. मी जेवणामध्ये बनवली उडदाची डाळ आणि चपात्या. वाढायचं नाही तर मस्त असं उडदाची डाळ केली. आणि सकाळची ना गोबीची भाजी होती, ती मी खाणार आहे. मला उडदाची डाळ अजिबात नाही आवडत, मी केली पण. आणि ना फक्त आम्ही फिरफिरच करायला, लईच सर्द्या झाल्या. इकडं आपूचं चाललं मोबाईल बघणं आणि मला बरं वाटत नाही आहे. म्हणजे आम्ही आज वॉकला जाणार का नाही सांगू शकत, पण गेलो तर जाऊ नक्कीच. बरंच वाटत नाही काय जा. अपू अभ्यास करत बस ना. अपू माहिती आहे का, मी कामात असली, मी स्वयंपाक वगैरे करायची ना, मग म्हणते मम्मा अभ्यास करणार आहे. आणि मी जेव्हा फ्री असली ना, म्हणजे अभ्यास घेते तुझा, असं करते तसं करते, तर मॅडम काय म्हणते, नाही म्हणते मम्मा
आता मी मोबाईलच बघणार असं चालू राहतेच. आणि मला हे इकडं सुटलेलाच आहे हॉटस्पॉट. आणि मला या जुगाड करून इथे खिडकीत असं एडिटिंगला लावावं लागतं कारण की नेटच नाही आहे इकडल्या साईडने. त्यामुळं आता आपूचे पप्पा मला जेवायला वाढ म्हणले आणि इथं मग त्याचं चाललं काम करणं. काम सुरू झालं. फिर 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 करते. आणि आपूचे पप्पा गेले होते कटिंग करायला. कटिंग करून आले ते इतकी बारीक केली ना मला असं नाही आवडत. लय बारीक केली यावेळेस तुम्ही. माझं नाव टाकलेलं आहे पासवर्ड म्हणून. तर कोणी जर आपूच्या पप्पाचा लॅपटॉप चोरला तर माझं नाव टाका पूजू आणि तो तुम्हाला ओपन होईल आणि सगळा डाटा लीक. तर अशा प्रकारे आपूच्या पप्पाचं काम सुरू आहे. आणि आपूच्या पप्पाने पप्पानं ना आमचं लग्न झालं म्हणजे सोयरीक झाली होती तेव्हापासून माझ्या नावाचा पासवर्ड टाकून ठेवलेला आहे. गुड नाही खरं सांगा आपूच्या पप्पा टाकला तर म्हणजे खोटं बोलायला ते म्हणजे त्या असं करायचं नाहीये. म्हणजे त्याला सांगायचं नाहीये याच्यावर त्याचा लॅपटॉप वगैरे चोरी झाला लीक होईल म्हणून. पण मी सांगते तुम्हाला आमचं लग्न झालं होतं आणि मग लग्न व्हायच्या आधी सोयरीकच्या आधी आमच्या पण माझ्या नावाचा पासवर्ड टाकला होता. आणि इतके सेल्फिश आहेत ना लय सेल्फिश. त्यांनी तो पासवर्ड चेंज केला पोरगी आली की. तर चला आता जेवायचं होतं. माझ्या तोंडाला माहिती आहे का बिलकुल चव नाही. असं इतकं घाण पडलं ना खूपच घाण तोंड पडलं माझं. म्हणजे सर्दीमुळं का काय माहिती. आपूच्या पप्पा तुम्हाला पण तसंच व्हायलं का? इतकं बेकार व्हायलं तोंड. म्हणले होते मला दवाखान्यात जाऊ पण मी म्हटलं जाऊ दे स्वतःच नाही गेलेत मला कधी नेतील. म्हणून मग नाही गेली मी. आणि आम्हाला फॅन साफ करायचे जाळे. आपूचे पप्पा हात जाळे साफ करता का? जाळे म्हणजे मी काढले सगळे रूमचे. फक्त फॅनचं माहितीये का मी दाखवते तुम्हाला. फॅनचं माहितीये का मी दाखवते. हे इतकंच साफ करायचे फक्त. हे कुठे गेलं माझं बोट. हे इतकंच साफ करायचं. मी ते पुढचं पण साफ केलं मी कारण की मी म्हटलं आपूच्या पप्पा खूप आळशी आहेत करणार नाही म्हणून मी पुढचं पण साफ केलं. आणि आपूच्या पप्पाला मी म्हणाली तेवढंच पुसून घ्या. 2च फॅन आहेत आमच्या घरी इनमिन आणि ते पण पुसून घ्यायचं कंटाळा यायला. आता गणपती बाप्पा पण येणार आहेत पण आमच्या घरी नाही येणार. मला माहिती आहे का लहानपणापासून मी माझ्या मम्मीकडून पप्पाकडून सगळ्याकडून गणपती मांडून घ्यायसाठी इतकी भांडणं करायची ना की भांडणं म्हणजे असं हट्ट करायची की आपल्या घरी गणपती बाप्पा मांडायचे. आणि आता लग्न झालं तर आता नवरा मांडू देत नाही माझा. आणि लग्नाच्या आधी माझे आई पप्पा मांडू देत नव्हते. आणि कारण काही नाही आमच्या घरातलं आळसपणा आहे. तर असं आहे. पण आपू मोठी झाली की मी नक्कीच मांडेल बघेल म्हणजे कसं कसं होतं तर. कारण की आपू काय अजून 2-4 वर्ष मोठी नाही होणार. आणि मग जेव्हा मोठी झाली ना आपू तेव्हा मी मांडेल मस्त गणपती बाप्पा. आपू स्कूलला जात जाईल परत. खूप जास्त मजा येणार आपू मोठी झाली की. तर घर थोडंसं मोकळं मोकळं वाटायला का आपूचे पप्पा? हां हो म्हणा ना. तर ते काम करायलेत म्हणून हो म्हणत नाही आहेत. आणि ना मला आज लावायचं होतं केसांना खूप जास्त तेल. खोकला पण येतोय मला. तर मला आज केसांना खूप जास्त तेल लावायचं होतं पण मी ते लावलं नाही कारण की मला सर्दी झाली. आणि उद्या हेअर वॉश करायचं म्हणलं ना तर परत सर्दी जास्त वाढेल. टायफॉइड वगैरे होईल म्हणून नको म्हणते. आणि चला आता आम्ही जेवण करतो. बाय. काय करते तू? आणि आपूच्या मी आज ना 4 हे घातले काऊ घातले. तुम्हाला दाखवते मी. हे पण वेण्या घातले. इथे एक आणि इथे एक. आणि मी हे वेण्या कशा घातल्या माहिती आहे का? हे याच्यात मी असं केलं होतं आणि ते खूप चांगलं दिसत होतं पण ना आपूने ते सगळं काढून टाकलं. हो ना आप्पू? नक्की. माझी आप्पू लई क्यूट. आप्पू बघते मोबाईल. आप्पू मोबाईल बघू नाही पिल्लू.
आपू गाय जाय त्या घोड्यासोबत खेळ. तुझा घोडा खेळ ना ग पिल्लू. ए अपूर्वा, हे बघ ना आपू, ABCD बनवून दाखव ना मला. धर ABCD, अभ्यास कर. अभ्यास कर. नाही करणार अभ्यास. का बरं नाही करायचा? अपूर्वा अभ्यास कर म्हणलं तर नाही करायचा म्हणते. आणि जेव्हा मी स्वयंपाक वगैरे करत असली, तिला पेपर एखादा सापडला ना की तिला पेन द्यावं लागते ना. आमच्या घरात पेन पण नाही, म्हणजे होते पेन पण ना ती लईच हे करत होती, कायच्या काय करत होती, भीती रंगवत होती. बघा भीतीवर किती तिने असं केलं. म्हणून मी एक पण पेन घरात ठेवला नाही, फेकून दिले. तर मी घरातले पेन फेकून दिलेत. आणि मला असं वाटते की मी फेकून न देता लपून ठेवायला पाहिजे होतं. पण मी ज्यात त्या ड्रॉपमध्ये ठेवत होती ना तिथं हात लावत होती आपू सारखं. मग मला एक दिवस मी ते क्लीन करायला घेतलं होतं. ते क्लीन करता करता सगळेच पेनं गेले. आणि आपूसाठी ना मी स्केच पेन इतक्या मस्त झेप्टोवरून ऑर्डर केल्या होत्या. पोरगी जास्तीत जास्त कमीत कमी एक दिवस खेळली, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त अर्धा तास. आणि तिने सगळ्या स्केच पेनचं ते टोक असतं ना ते दातात चावू चावू, परत हाताला पायाला. तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघा, तिचा आहे एक सेपरेट ब्लॉग आहे त्याच्यावर. स्केच पेनसोबत तिने कसं कसं केलं होतं. मला असं वाटतं ते कपाट साफ करताना त्याच्यात दाखवलं मी. तर तुम्ही त्याच्यात बघा. आणि तुमचे पण मुलं करतात का असं मला सांगा, कारण की माझी जरा आगाऊच आहे पोरगी. तर हिच्यासाठी दाखव, तशी दाखवतात. ती काय मेहंदी का अशी दाखव. थांब 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 ना, 1 मिनिट थांब ना. हे बघा आपूच्या मी हाताला नेल पेंट लावली ती बघ, आणि माझ्या पायाला पण नेल पेंट लावली. चेंज केली मी परत आज. आणि आज मी भांडे घासणार नाही. भांडे म्हणजे 2च ताटे आहेत. आता मोबाईल पडला असता, आणि मोबाईल पडल्यानंतर आपूचे पप्पा मला मारून टाकतील. हे एक आणि हे 2-3च ताटं पडले, पण मला घासायचं इतका कंटाळा आला ना. तर मी तुम्हाला आज माझं स्किन केअर दाखवणार होती, पण माझी तब्येत बरी वाटत नाही आहे मला, म्हणून मी आज नाही दाखवणार. मी ते स्किन केअर उद्या दाखवते. आज मी झोपेतून उठली आणि मला ना लई ताप आली. तर आता आम्ही दवाखान्यात चाललो. सर्दी, ताप आणि अशक्तपणा आला. फॅन बंद केला की गरमी व्हायली, फॅन सुरू केला की थंडी वाजायली. तर आम्ही जाऊन येतो पटापट दवाखान्यात. आम्ही आता जरासं फेसवॉश केला आणि इतका चेहरा सुजला ना माझा, कसं काय माहिती. आबूच्या पप्पानं ना या गोळ्या आणल्या होत्या माझ्यासाठी. या गोळ्यानं मी अजून बिमार पडली. हातपाय असे हालायलेत माझे उभं राहिलं की. असे तुम्ही कोणत्याच गोळ्या घेऊ नका, डायरेक्ट डॉक्टरकडे जात जा. नाही तुमचे असे डोळे सुजतील परत. हे मला 2 दिवस झाले आज थंडी वाजून ताप यायली, आणि यांनी गोळ्या आणल्या दवाखान्यातून, तर हे मेडिकलवरून, तर त्यानं जास्तच झालं. तर सारी ताप गीप जरी असली दवाखान्यात दाखवायचा. चला मी जाते आता दवाखान्यात. बाय. तर आत्ताच मी दवाखान्यातून आले आणि ना स्वयंपाकालाच लागले, कारण की स्वयंपाक करायचा होता. आणि इथे मी उद्यासाठी टाकले होते बघा तांदूळ भिजू घातले होते, कारण की आपूला डोसा बनवून द्यायचा होता मला त्याच्यासाठी. आणि अशी डाळीतलं पाणी थोडंसं हे बघा असं मी भिजू घातलं होतं सकाळीच. तर आता हे काढायला आलं, पण त्याआधी मी दुसरे कामं करून घेते. काय पिल्लू, ए बटाटा कशाला चालवला.
गोळ्या खाल्ल्या आणि जरा बरं वाटायला मला, तर तुम्हाला मी आपूला सकाळी सकाळी काय कांड केला ते दाखवते. हे बघा कसा आरसा तोडलाय ना, बारीक बारीक तुकडे झाले त्याचे. आणि मग ना नाही हो मला नाही तुम्ही खाता त्या प्लेटीत ठेवा ना. खायचं तर खा ना मग. तर आता घरानं सगळा पसारा झाला. एक दिवस बिमार असली तर किती पसारा होते, नाही तर रोज टाईम टू टाईम कामं राहतात सकाळचे संध्याकाळचे. आणि आता पसारा झाला, तर मी ते पसारा आवरून घेते आणि मग जेवण वगैरे करतो. आता गोळ्या घ्यायचं काही काम नाही वाटते, कारण की मगाशी घेतल्या मी गोळ्या, तर थोडं बरं वाटते. आणि माहिती आहे का, मी दुपारी झोपली होती आणि चेहरा इतका सुजला ना माझा, काय माहिती काय झालं होतं, खूपच चेहरा सुजला असा हे झाला. तर आता मी काम पटापट आवरून घेते. बघा पसारा खाली पडलेला आहे, ते हे असं कामं सुरूच राहतात. तर ना मी सांगत होती की मला अचानकच कसं काय माहिती माझी तब्येत बिघडली. कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते. आणि म्हणजे मगाशी तो बोलायला पण मला कसं तरी होत होतं, बोलू पण वाटत नव्हतं. आपूचं तिकडं चाललं आहे काहीतरी खाणं. आणि आता मी हे ब्लँकेटची वगैरे थोडंसं बेड वगैरे क्लीन करून घेते, कारण की बेड क्लीन असला ना की जरासं बरं वाटतं त्याच्यामुळं. तर तेच करते मी. तर ना पहिल्यांदा आपूचे पप्पा बिमार होते आणि मग त्यांना झालं सर्दी वगैरे असंच झालं होतं. त्यांचं खूप अंग कणकण करत होतं. म्हटलं दवाखान्यात जाऊन या. ते काय दवाखान्यात गेले नाही, जास्त झालं होतं माझ्यापेक्षा, तर त्यांचं जास्त झालं होतं. मग दवाखान्यात जा म्हणलं, ते काय गेले नाही. म्हणून मग मला झालं. आणि ते कसं करतात माहिती आहे का, असे तोंडावरच शिंकतात, खोकलतात, काही पण करतात. आणि मग आपण समोर जर बसलेला असलो ना, मग आपल्या चेहऱ्यावर ते हे होतं, लगेच व्हायरल होऊन जाते ना इन्फेक्शन. आणि बरं झालं मी आपूला दूर टाकलं त्यांच्यापासून, म्हणजे दूर जरासं झोपलं वगैरे, नंतर शिंकाणं वगैरे आणि अंग गरम ताप म्हणलं ना की आपूला नक्की आला असतं. आणि आपूचा तो दवाखाना इतका भारीचा आहे ना की विचारूच नका. मग नंतर मला झालं ना, मी पहिल्यांदा 2 दिवस सहन केलं, मला काय वाटलं नाही. म्हणजे घसा कचकच करत होता, माझा घसा खूप दुखत होता. म्हटलं जाऊ दे. मग हे म्हणत की मी तुला गोळ्या आणतो मेडिकलवरच्या गोळ्या घेतल्या. आणि मग त्या दिवशी आम्ही नाही का वॉकला गेलो, त्या दिवशी मी त्या गोळ्या घेऊन वॉकला गेली, तिकून आले आणि माझा हातपाय असे ओढायला लागले. म्हटलं जाऊ दे काय नाही. आणि जेवण ते जिरून गेलं ना वॉकमध्ये ते म्हणून. आणि मग सकाळी उठले, सकाळी यांचा टिफिन केला मी, आणि टिफिन करता वेळेस यांना म्हणायला लागली माझे हातपाय ओढायला लागले असं तसं. मग हे काय म्हणले की असंच ओढत असतील. यांना सिरियस वाटलं नाही, यांना वाटलं मजाक करते का. आणि मग ते ऑफिसवरून आले ना मग जास्तच मला व्हायला लागलं, ते असं हातपाय कापत होते माझे खूपच जास्त. आणि 2 दिवस झाले मला काहीच खाऊ वाटत नाही. जाऊ द्या, तुम्ही जास्त बोलत पण नाही, एनर्जीच नाही आहे बोलायला मला. चला बाय. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मी बरी झाली की तेव्हाच ब्लॉग बनवणार. आता काय ब्लॉग मी बनवणार नाही आहे, कारण की मला आराम करायचा आहे. आणि मग ते ब्लॉग बनवता वेळेस हे राहिलं ते राहिलं असं होतं घ्यायचं. त्याच्यामुळं मग आता असं वाटते की नाही बनवू ब्लॉग. आणि ना म्हणजे बनवते, पण अजून मला बरं वाटलं ना, 2-3 दिवसाच्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी, बरं वाटलं की लगेच